लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत आणि सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभेचा कौल जो आहे तो आपण एबी मराठीवर जाणून घेतो आहेत। आज 2 तारीख आहे, 7 तारखेला मतदान आहे। खरं तर आता प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। वेगवेगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या ज्या काही प्रचार रॅली आहेत, त्यांच्या सभा ज्या आहेत त्या आता सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत। कौल काय हे जाणून घेणं सातत्यानं महत्त्वाचं आहे, म्हणून आपण पुन्हा एकदा लोकांमध्ये काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आणि भाजपकडून राम सातपुते उमेदवार आहेत। लोकसभा निवडणूक लागली। नमस्कार, बोला। तुमचं गाव तावशी महत्वाचं गाव आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातलं। काय गावाचं एकंदरीत कौल आहे, वातावरण काय आहे गावात? आतापर्यंत तर कायमस्वरूपी आपण कायम गावात लीड दिलेला आहेच आणि भारतनाना आमदार असल्यापासूनच्या अगोदरपासून तवशीत कायम 2-3 पंचवार्षिकला आम्ही भारतनाना लीड देतो। तसं भारतनानाच्या आदेशानं आम्ही गाव हँडल करून त्यांना जे आदेश येईल त्याप्रमाणे वागत होते सगळेजण। पण आता संभ्रम अवस्था सगळ्याची अशी झाली की 2 वेळा बीजेपीचे खासदार निवडून देऊन 10 वर्षात त्यांनी कोणी दोन्ही खासदारांनी भेट सुद्धा साधी कोणाला दिलेली नाही आणि काय निधी दिला नाही, काय काम केलेलं नाही। 2 खासदार होते 14 आणि 19ला निवडून दोघातलं कोणतरी येऊन गेले का नाही 10 वर्षात? निवडणुकीच्या अगोदर सगळेच येऊन जातात, निवडणुकीनंतर कोणी आलेलं नाही। निधी काय त्यांचा आलाय असं काय? निधी अजूनपर्यंत एक पण निधी आलेलाच नाही तवशीतून। सध्या काय वातावरण आहे? मग सध्या ही भाजपला कंटाळून प्रत्येकाने असा निर्णय घेतलाय, औपचारिकता म्हणून सभेला जाणे, एकमेका गाठीबिटी घेणे, पण मनातलं परिवर्तन असंच आहे। 2 वेळा भाजपचं सरकार निवडून देऊन काय फायदा झाला नाही, त्यामुळे यावेळेस उमेदवार बघून ही प्रणिताईची निवड सगळ्यांनीच घरोघरी प्रणिताशिवाय मतदान करत नाहीत ही गॅरंटी आपली तवशीची। राम सातपुते आहेत ते माळशिरसचे आहेत, ते सातत्यानं सांगतात की माळशिरसमध्ये चांगलं काम केलेत, मग सातपुते का नको वाटते? आमच्याकडे इकडे राम सातपुतेंचा ते माळशिरसला आमदार असल्यामुळे इकडे काही त्यांचा कॉन्टॅक्टच कधी नव्हता ना। तसं शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रणिताईंनी बरेच इथं वाळूचं आंदोलन केलं तर त्यावेळेस स्वतः येऊन गावात वाळूच्या आंदोलनात सहभागी झाल्या। प्रत्येक कामात त्यांनी हाक मारली येते, प्रत्येकाला गोरगरिबाला फोन उचलते, सेवा करायची संधी देते। तसं त्या डायरेक्ट आमदार साहेबांचा राम सातपुतेंचा कोणाची कॉन्टॅक्टच होत नाही ना। ते वरिष्ठ लेवलने त्यांनी भाजपने त्यांना तिकीट दिलेलं आहे। काल स्थानिक पातळीवरचा उमेदवार काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आलते योगी आदित्यनाथ सोलापूरमध्ये। त्यांचं भाषण जर ऐकलं असेल किंवा पेपरला बातमी वाचल्या असेल तर त्यांनी हिंदुत्वावर बोलले, हिंदुत्वासाठी आम्हाला भाजपला मतदान करा। काय वाटतंय तुम्हाला? हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी कसा बोलायचा ही त्यांचं आता लोकसभेचे खासदार आहेत त्यांनी स्वतः कसं भाषण करायचं, मुख्यमंत्री आहेत एका राज्याचे आणि ह्यांनी स्टार प्रचारक म्हणून आणतात, पण ते प्रचारात काय मुद्दे वापरून कुठल्या जाती भडकावायच्या, कुठल्या धार्मिक तेढ निर्माण करायची, जातीवादाची तेढ निर्माण करायची, असं प्रक्षोभक भाषण केल्यानंतर त्या जनतेला सांगावं लागत नाही ना। आयताच मुद्दा झाला हिंदू मुस्लिमांचा, ते आता मुस्लिमांनी प्रश्न निर्माण करायचा की ते मतदान कोणाला करायचं, ते त्यांची भावना। फरक पडेल का काय मतदान? फरक ऑटोमॅटिक पडला आहे। त्यांच्या प्रक्षोभक भाषणानं मुस्लिम समाज जागा झालेला आहे, तिथं त्यांना सांगायची गरजच पडत नाही। भाजपला फायदा होईल का तोटा होईल योगीच्या सभेचा? भाजपला तोटा झाला, योगीच्या सभेचा तोटा झाला। प्रॉपर स्थानिकचे खासदार, आमदार, मंत्री कोणी बी बोलवले असते महाराष्ट्रातले तरी चालले असते। हां, ठीक। अजून काही लोक आपल्या सोबत आहेत। नमस्कार, नाव तर सांगा, बोललेत ते? शंकर यादव। आपलं गाव? तावशे। गावात तर बऱ्यापैकी यादवच आहेत ना? यादव आहेत बऱ्यापैकी। किती सगळे 50-60% आहेत का यादव? 70% यादव आहेत। यादवांचं जाईल सगळं? काय यादवांचा कौल कोणीकडे राहील मग यावेळेस? काँग्रेस। काँग्रेस का? काँग्रेस चांगला आहे। काय चांगला आहे होय, पण काय कारण काय तरी? काँग्रेसचं म्हणजे सरकार आलं मी जरा बऱ्यापैकी होईल। भाजपला 10 वर्ष निवडून दिलंय सोलापूर मध्ये, आता लोकांना कळलं ना भाजप काय। खासदार सुद्धा फिरका इकडे कोण येत नाही ना। बरं, काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले होते योगी आदित्यनाथ सोलापूरमध्ये आणि ते हिंदुत्वावर बोलले। भाजपला मतदान केलं म्हणजे आपल्या हिंदू लोकांनी भाजपला मतदान करा म्हणते, तर मग कसं बघताय तुम्ही याकडे? नाही, आम्ही शेवट काँग्रेस। बरं, आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला विचारायची, आपल्या तालुक्यातला आहे म्हणून अभिजित पाटील माहित आहे तुम्हाला, विठ्ठल कारखाने चेअरमन, ते आता भाजपकडे चाललेत, तर त्यांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे? भाजपमध्ये जायला पाहिजे का काँग्रेस राष्ट्रवादीमध्येच थांबायला? राष्ट्रवादीमध्येच थांबायला पाहिजे।
राष्ट्रवादी थांबायला पाहिजे. हा. प्रतिक्रिया आहेत. अजून काय नागरिक आहेत? नमस्कार. नगू बर वायरला घोळ करायला लागली. नमस्कार बाबा. माळव घेऊ द्या. वांग घेत आहे त्याला सुद्धा जीएसटी लावली मोदीने. कशाला? ह्या वांग्याला. वांग्याला जीएसटी लावली. मग काय आता काय काय सगळं. कसं आहे वांग? वांग 20 रुपयाला पाव किलो आहे. 20 रुपयाला पाव किलो. मग बर कसं मोदीच कसं आहे काम? आम्ही मोदीचं काय बरोबर नाही ती दिला आम्हाला ही पाव किलो. कसं म्हणताय? पहिला निवडून दिला आम्ही ती स्वामी. बर फिरकाय सुद्धा आला नाही इकडे. फिरकायला आला नाही. मग आता पण उमेदवार दिलाय की त्यांनी राम सातपुते. काय उपयोगीच आहे त्याचा देऊन तर. आम्ही मत देणार आहे काँग्रेसला देणार आहे मत. हाताला पंजाला उमेदवार कोण आहे माहिती आहे का? परिणिता शिंदे. परिणिता शिंदे. हा त्यांना मत देणार आहे आम्ही. भाजपला का नको म्हणता? वैताग लागलाय भाजपवर. वैतागून काय करता. रुपये तिथून 10 रुपये आमच्याकडे वसूल करून देते. 250चा गॅस 1100 रुपयाला केला. बर मग काय त्याला नरेंद्र मोदी आलते की परवा दिवशी सोलापुरात. काय येऊन करतोय. रोजगारनं बाया बांधून भाषण करून घेऊन गेलो. काय करतोय. रोजगार बाहेरल्या. मग बायाचं कोण काय म्हणलं तुम्हाला रोजगार? आता या आम्हाला कळलंय की ती बायाने सगळ्या कालवा केलाय. माझीच पाहुणी होती भाची. बर तिनं म्हणली रोजगार नाही, लहान नाही, पाणी नाही न पैसा पण नाही म्हणली. पैसे दिले नाही तर रोजगार नाही आणलं होतं 250 रुपये रेटनं. 250 रुपये देऊन. हा मग आता ह्या वेळेस काय होईल? काय आम्ही काँग्रेसला देणार मत. काँग्रेसला काँग्रेसलाच आम्ही देणार. भाजपवर लय वैतागलाय बघा तुम्ही. काय सगळ्याला जीएसटी आहे. कशात स्वस्तच नाही काय तर. स्वस्त नाही. अहो काँग्रेसनं क्विंटलनं माल द्यायचं. बर ही 3 किलो 4 किलो रेशन आणलं. बर आणि काँग्रेसच्या काळात आम्ही पहिला महिन्याचा माल खाऊ तर दुसरा माल शिल्लक राहायचा आमचा. शिल्लक राहायचं. मग त्यामुळे ह्या वेळेस आम्ही काँग्रेस. काँग्रेस. होय बाबा. काय वाटतं तुम्हाला? काँग्रेसच देणार आहे आम्ही. का बरं काँग्रेसला देणार? नाही ही सरकारच आंबली देत लोक याला. कुणाला आमली ती? त्या सरकारला मोदीला मोदीला आमली. कंटाळी. मोदीचं काय आवडत नाही तुम्हाला? नाही का आवडत. ही महागाई झाली भरपूर. बर कोणा शेतकऱ्याच्या मालाला रेट नाही कुठल्या. असं शेतकऱ्याचा माल आला का शेतकऱ्याकडे आला का इकडे स्वस्ताई होती. बर आणि मग माल शेतकऱ्याला विकायचा कुठं. ही भाजपवाली काय म्हणते ती काँग्रेसकडे 40 वर्ष सत्ता होती त्यांनी तर कुठं काय केले म्हणते. त्यांनी नाही काय केलं तरी त्या काळात चांगलं होतं. लोक काय एवढी तंगीत नव्हती लोकांची. बर लोक सुखी होती त्या काळात. लोक सुखी सुखी होती. आता तुम्ही ती पहिला पण काळ अनुभवलाय. होय. काय फरक वाटतोय तुम्हाला? फरक म्हणजे हे आता तानातानी ह्या काळात म्हणजे जगणं मुश्किल झाले लोकांचं. ही जी काय तुम्ही बघताय टीव्हीला बातम्या, शिवसेना फुटली, शरद पवारांपासून अजितदादा लांब गेलं, ही काय चाललंय? ही बघून कसं वाटतं? आता त्यांचं काय, त्यांचं आपल्याला काय बघायचं नाही. त्यांच्या खुर्च्या सांभाळसाठी ते करतील. त्याला काय करायचं, आमचं आम्ही बघणार. जे सरकार कोणचं बाबा कुठं एका सरकारला ठेवायचं आहे. रोज येता काय ते इकायला? होय रोज येतो. शेतातला आहे आपल्या? शेतातला आहे. बाहेरचं घेत नाही. नाही. कसं दर कसं चालेल? कसं आहे आता, कसं आहे शेतकऱ्याकडे नसल्यावर मनानंच विकतंय महाग. शेतकरी आल्यावर मातीच आहे त्याची. मग 5 रुपये पाव किलोनं, 10 रुपये किलोनं, 15 रुपये किलोनं बदलत आज कांदा 3-4 रुपये किलोनं काय वेळेस घातला. 3-4 रुपये किलो. मग शेतकऱ्यांनी पिकं करायची कुठली? मग दुकानात गेलं महागाई मारणाची. शेतकरी भाजपच्या काळात सुखी आहे का काँग्रेसच्या काळात? काँग्रेसच्या काळातच चुकी होतं. स्वस्ताई होती. स्वस्तात होती. काय म्हणताय? काँग्रेसच्या काळात काँग्रेस काळात सुखी होता. नमस्कार. कसलं वांग ही वेगळं दिसतंय? सांगोला दिश. सांगोला लय फेमस आहे आपल्याकडे. कुठला आहे तुम्ही? मी आंब्याचा आहे. चळ आंब माहित आहे? गायकवाड. तुम्ही मुलाखत घेताय पण आडवं का बोलताय तुम्ही? आडू कुठं बोल? मग आडवं बोलायचं नाही. तुम्ही आम्ही सांगेल ते ऐकून घ्यायचं. बरं ऐकू तुमचं. तुम्ही सांगा काय. काँग्रेसनं 60 वर्ष राज्य केलं पण इंग्रजाकडे घेतल्यावर सोयीपासून दुकानं भारतात आणली. बरोबर आहे का चुकीचं? बरोबर. 400 रुपयाचा गॅस मोदीनं 1200 रुपयाला केला. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होता. 15 लाख खात्यात भरणार होता. 100ला 18 रुपये आमच्याकडे घेतोय आणि खड्याचं गहू आम्हाला फुकाट देतोय. 1200 2,500ची बॅग 5,000ला झाली खताची. मग कोण? आणि काँग्रेसच्या काळात 150 रुपयाला एरिया होता.
आता ती एरिया 300 रुपयाला फक्त ही सरकार देते, बाकीची खातं 1500 रुपयाच्या 1800च्या आत नाही ती. मग सुखी कुठला काळ होता सांगा तुम्ही. औदंबर अण्णा ज्या वेळेला आमदार होतं त्या वेळेला चळा आंब्याच्या कडेला ऊस होता, एरियाचं पोतं 10 रुपयाला मिळत होतं त्या तुम्हाला. काळात मिळत होतं. बरोबर. विचारा तुम्ही तिथल्या जुन्या माणसाला, इथं औषधला माणूस बोल 10 रुपयाला एरियाच पोतं. बरं. एकाला सुद्धा सबसिडी ठेवली नाही. ठेवली महिन्याला 500 रुपये द्यायचं, 2000 रुपये देतोय म्हणायचं, आणि इकडं 100ला शेतकऱ्याला 20,000चा जर माल विकला तर 1,000 रुपये त्याची सबसिडी, 1,000 2,000 रुपये जाते. बर बर. तर आता ती मग आता त्यांनी केलंय काय एक चांगलं की बाबा बहुतेक राष्ट्र कौतुक करते ती, त्याच्यावर जर लढायचं असलं तर काय म्हणजे शेतकरी मारायला कांद्याला दर आहे का शेतकरी आहे का? कुठल्याला निर्यातीला बंदी सगळ्याला आहे. मोदी सरकार आल्यापासून ही द्राक्षवाली रडतीत 200 रुपयाला पेटी जायची, 11 रुपये किलो नेते ती फक्त 11 रुपये. मागचा माल. ती काल 2-3 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी आलत. येऊ द्या की, नरेंद्र मोदीला आम्ही रोज बघतोय, काय करायचंय त्याला येऊन. काय फरक पडेल का नरेंद्र मोदी आल्यामुळे? नरेंद्र मोदी आल्यावर लोकशाहीचं सरकार बंद होणार आणि हुकुमशाहीचं येणार. बर. आताच्या जर 5 वर्षात ते आला तर सगळी हुकुमशाही, 2 पक्ष फक्त भारतात, बाकीचे पक्ष हकालपट्टी. ती उत्तर प्रदेशचे एक मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ, ते काल आलते. ते काय म्हणले, जर हिंदू जर नीट राहायचं असेल तर भाजपला मतदान करा. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही हिंदू? आम्हाला काय वाटतंय म्हणजे त्यांना काय वाटतंय, शेतकऱ्यासाठी ती आहे का सरकार? शेतीतली सगळी सांभाळतंय, नोकरदार सांभाळणार, व्यापारी सांभाळणार का? तर त्यांना इलेक्शनला सहकार्य होते ना. शेतकऱ्याकडे काही मिळतच नाही तर त्याला जगायची पंचायती आहे ना. मग आता प्रणिती शिंदे आणि राम सातपुते येणारच आहे. राम सातपुते येणारच नाही तर का? तर सध्या ज्याला ती दम देऊनच बोलतोय आमचा पैसा आलाय ना आम्हाला मतदान पाहिजे. अहो ती उलट बोलत नव्हतं, तुम्हाला प्रश्न विचारत होतो, तुम्हाला तसं वाटलं? काय म्हणत होता बाबा? ताय येईल म्हणलं. ताय? हा का ताय? ताय मग वाळू बंद केली त्याने. कुठली वाळू? हे नदीचे वाळू चालू होती का इथनं? होय, ताईनं काय केलं? बंद पाडली तिनं. बंद पाडली? होय आता काय नाही, तिला तीच निवडून येणार. भाजप का नग? नाही ताई येणार बघा, हाता पांजे येणार. कमळाचं काय? कंबळाचं काय नाही आमच्याकडे. बरं कसं आहे, कमळ कसं वाटतंय? काय ताई येईल पंजाचं. बोला. बर. अजून काय शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. हीच गाव? तावशीच गाव आहे. कसं होईल गावात काय? आमच्या गावात जवळजवळ 90% लोक परिवर्तन झाले की ती काँग्रेस आहे किंवा भाजप असं म्हणत नाही ते, पण बदल करायचा म्हणून ही काँग्रेसलाच मत देणार आहे ती आमच्या गावात. काँग्रेस? हा. बदल का करायचं म्हणतात लोक? बदल म्हणजे लोक जरा महागाई काय थोडी महागाई इतकी वाढली आहे, ती प्रत्येक ह्याच्यात जीएसटी नावाची चीजच ह्यानी उकरून काढली. कशात काढली? मीठाला पहिलं 2 रुपये किलो मीठ होतं, आता तीच मीठ 16 रुपये किलो झालं. मग किती महागाई वाढली. त्याच्यामुळे ही बदल पहिल्यांदा आपणच बदल करायचा, काँग्रेस नको म्हणलं होतं. ही बदल केला, ती बदलची जास्तच बदल अंगलोट आला. ही बदल करून अंगलोट आलाय. म्हणून पूर्वीच काँग्रेसचं सरकार चांगलं, गोरगरिबाला जनतेला चांगलं होतं. भाजपवाली म्हणते ती इथलं उमेदवार बघू नका, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी बघा. मोदी म्हणू द्या ना तर राहुल गांधी बघू द्या, ह्याला तुमच्या पक्षाला मत नाही. इथल्या जनतेतल्या की बाबा हे माणूस उमेदवार कसा आहे त्या उमेदवाराला मत आहे. मतदार एकीकडे झालाय आता आणि नेते एकीकडे झाले. त्याच्यामुळे नेत्याचा आता मतदारच शहाणा झाला की आपला समोरचा उमेदवार कोण आहे आणि कसल्या पद्धतीचा. अभिजित पाटील माहिती? होय, विठ्ठल कारखाने चेअरमन. हा, ते आता भाजपमध्ये चालले, त्यांनी काय करायला पाहिजे, निर्णय कसा काय घ्यायला? आता ती ज्याच्या त्याचा निर्णय आहे. तुम्हाला काय वाटतंय जनता म्हणून? का आता जनता म्हणून ते आता त्या नेत्याचा आपण का सामान्य आपण कामगार आहे, आपलं त्यांच्याविषयी काय राहणार आहे. ते मोठी ती मोठी. काय वाटतंय? महादाना ना
इथं आहेत की. बरं नाव सांगा मी तुमचं. नाही मी काय बोलत बरं नाव तर सांगा. त्यांनी नाव सोडलं तर काय करायचं बरं गावात काय वातावरण आहे? शेती पाण्याचं तर त्यातलं ते काही सांगा. येत नाही. राजकारणाचं बोलायचंच अहो नाही. त्यातलं काय राजकारण आपल्याला करायचं नाही आणि बोलायचं नाही तर विषय काय ते. दबाव आहे का? नाही, दबाव नाही. ठीक आहे. अजून काय लोक आहेत तिथं त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार बाबा. नमस्कार. इथलेच का? हा इथलंच काय वातावरण आहे गावात? गावात बघा 80% प्रणिता साई शिंदे. हा अहो, योगी येऊन गेले, नरेंद्र योगी मोदी येऊन गेले. काय करता मोदीला आणि हे हा? काय काय कामाची नाही ती. कामं नाही ती. हं. आम्ही लई कस केला मग तिथे कशाला? 24 कोटी लोकांना श्रीमंत आजचे केलं मग. आजचे दिन कशाचं आजचे दिन चहावाले हा. माहित आजचे दिन आले. हे कशाचं आजचे दिन येते वाहू 20-10-15 वर्ष झालं कोणाला सर्व्हिस नाही काय नाही आणि कशाला ह्याच्या मागे जायचं काय काम आहे. तुम्ही काय नोकरी करताय? मी कारखान्यात आहे. बरं मला एक दुसरी गोष्ट तुम्हाला विचारायची. थोडे जरा बाजूला सरता का? कॅमेरा आडवी येत आहे तुम्ही. ही काल योगी आले होते. योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री. होय. ते म्हणले की हिंदुत्व जागृत ठेवायसाठी हं. भाजपला मतदान करा. तुम्हाला काय वाटतं हिंदुत्व काय धोक्यात नाही आहे? हिंदुत्व धोक्यात आहे त्याच्या मागे ते काय करेल सांगता येत नाही. हे पुन्हा इलेक्शन पिलेक्शन सगळी रद्द करेल ही असला मोदी आहे तो. बरं. बरं. ठीक आहे या. अजून काय तरुण आपल्या सोबत आहेत. बघून चल वायर बघून चल लागा दाद्या कसं करायला आला तुडची वायर बियर माझी. हा काय वातावरण? मुळात म्हटलं तर मी जोडतो. मुळात म्हटलं तर कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक देशामध्ये लोकशाहीनं जर आपण चालायला गेलं आपल्या देशात तर प्रत्येक पंचवार्षिकला नवीन पक्ष स्थापन झाला पाहिजे आणि नवीन संधी मिळाली पाहिजे. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या माणसामध्ये वेगवेगळे गट्स आहेत. जर एकच पक्ष सत्तेत राहिला तर काय होणार आहे, देशाची नेस्तनाबूत होणार आहे. आता सध्या बघायला गेलं तर आपलं संविधान धोक्यात आहे. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे आहे. आणि तुम्ही काय बोलताय आजच ईडी सीबीआय का बरं तुम्ही मुलाखत लाईव्ह असं सगळ्या देशाला दाखवून देत नाही? किती जणांना क्लीन चिट भेटली, किती जणांना काय कारवाई केली तुम्ही, किती जणांना ब्लॅक मनी सापडला, एक जणांपर्यंत सापडलेला नाही. आतापर्यंत फक्त काय दाखवलं गेलेलं आहे, ब्लॅक मनी आम्ही बाहेर काढू पण किती जणांना तुम्ही दाखवलं? पुलवामाच्या वेळेस RDX आलं, कुठं आता सध्या ती तुम्ही दाखवलं का? म्हणजे काय उदाहरणार्थ तुम्ही बघू शकताय. असं काय नाही बाबा आज तुम्ही जे शाळेत शिकताय ती शाळा कुणी बांधलेली आहे, कुठल्या काळातली आहे आणि तुम्ही त्याचा आजपर्यंत आत्ताच चालू घडीपर्यंत शिक्षक लोक मास्तर लोक आपण म्हणतो त्यांच्या पेन्शनवर तुम्ही जगताय. ती शाळा आज तुम्ही लाईव्ह मध्ये दाखवू शकताय बाबा किती जणाला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिले द्या. आता तीच म्हणताय तुम्ही तहसील कार्यालय जिल्हाधिकारी 6 महिने 4 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देणार आहे. ह्या पद्धतीवर कसं चालेल देश आपला? सर्वसामान्य विचार करण्याची गोष्ट आहे. आतापर्यंत ह्या जगामध्ये अशी न्यायव्यवस्था झाली गेली नाही की बाबांनो आपण शिक्षणामध्ये GST लागला गेला, वह्या पुस्तकं पेन पेन्सिल. तुम्ही असं देशात कुठलाच म्हणजे जगात कुठला देश नाही की त्याच्यावर GST लागली, तर आपला देश सुद्धा त्यामध्ये आला आता सध्याला. न्याय व्यवस्थेमध्ये आपण काय म्हणून विश्वास ठेवायचा, आता कसा ठेवायचा बघू शकतोय. देशाचं भविष्य काँग्रेसच्या हाती सुरक्षित आहे का भाजपच्या हाती? आम्ही स्पष्टच बोललोय तुम्हाला बोलत असतानाच. प्रत्येक पंचवार्षिकला नवीन पक्ष आला पाहिजे का तर प्रत्येकामध्ये वेगवेगळे गट्स आहेत. तुम्ही एकालाच संधी दिली तर देश निस्तनाबूत होणार आहे. अगोदर सांगितलं पलटून संधी द्यायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? काँग्रेस काँग्रेस गेल्या वेळेस भाजप, त्याच्या आधी भाजप, आता काँग्रेस. भाजपला 2 वेळा संधी दिली आम्ही, पण आता कसं झालंय 10 वर्षात एकही खासदार आम्हाला बघायला भेटला नाही. फक्त मतं मागायला आमच्या गावात आला आणि मतं मागून घेतल्यावर निवडून आल्यावर नंतर त्यानं आम्हाला दिसलाच नाही आणि आमचा विकासही झालेला नाही. आणि आता त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि हुकुमशाहीच्या वाटचालीकडे देश आहे आपला. काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले होते योगी आदित्यनाथ. ते बोलताना म्हणले की काँग्रेसकडे जर तुम्ही सत्ता दिली तर काँग्रेस दहशतवादी आहे, तुमचं आमचं हिंदुत्व खतऱ्यात आहे. काय वाटतंय, काँग्रेस हिंदुत्वाच्या विरोधात काम करते असं वाटतंय? अजिबात नाही. आता जे योगी आदित्यनाथ आले त्यांच्याच उत्तर प्रदेशला मोठ्या प्रमाणात गोमाताची हत्या केली जाते आणि ती आता हिंदुत्ववादी म्हणून विचारमोहर सांगतात. मग त्यांनी पहिल्यांदा गोमातेची हत्या बंद करणं गरजेचं आहे. त्यांच्याकडूनच ती फंड घेतात इलेक्शन लढायसाठी आणि इथे सांगतात की आम्ही हिंदुत्ववादी. म्हणजे हिंदुत्ववादी फक्त त्यांच्या बोलण्यासाठी झाला हिंदुत्ववादी, प्रत्यक्षात काय हिंदुत्ववाद नाही. फक्त मतं घेण्यासाठी हिंदुत्ववाद म्हणायचं आणि प्रत्यक्षात आपली पोळी भाजायची आणि फक्त हिंदुत्ववाद म्हणायचं आणि आमच्या हिंदुत्ववादाचा का नारा लावायचा आणि मतं घ्यायची, एवढंच, बाकी काय नाही यांचं.
तुला काय वाटतंय हिंदुत्वात भाजप जे पुढे करतंय? आता तुम्ही असं म्हणता सर्वसामान्य हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तुम्ही आज जर रक्त कमी असलं भरलं गेलं तर तुम्ही विचारता का हे रक्त कोणाचं आहे, हिंदूचं आहे, मुसलमानाचं आहे, ह्या जातीचं आहे, त्या जातीचं आहे? ना मुझे हिंदू बनना है ना मुझे मुसलमान बनना है, इंसान की औलाद हूं, मुझे सिर्फ इंसान बनना है. मग सर्वसामान्यामध्ये मी जगत असताना मला जर आज रक्ताची गरज पडली तर रक्ताच्या पिशवीवर कुठला लेबल लिहिलाय का? हिंदू नाही ना, मुसलमान लिहिलाय का? मातंग लिहिलाय का? नाही. तुम्ही त्यावेळेस रक्त घेतलं जातं ना, मग हिंदू कुठून काढला शब्द तुम्ही? अगोदर सर्वसामान्य मानव आहे. ह्या जन्माला आल्यानंतर आम्ही मानव आहे. जात पंत माणसासाठी बनवले गेलेले आहेत. त्या भाजप ह्या निवडणुका जाती धर्मावर घेऊन चालल्या 100% उघडच सांगितले आम्ही तुम्हाला. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे आहे. म्हणजे एक जातीला धरून तुम्ही इलेक्शन करताय आज. अहो शिवरायांनी काय सांगितलं, फुलेंनी काय सांगितलं, आंबेडकरांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी कशासाठी मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाडगे बाबांनी कशाला मग गाडगा आणि मडकं घेऊन केलं त्यांनी? योगींच्या सभेला लोक गर्दी का करतात? आता कसं असतं माहित आहे का, छुपे रुस्तम असतात लोक. कसं असतं, पडद्यावर दिसणार वेगळं असतं आणि पडद्यामागचं राजकारण वेगळं असतं. त्यासाठी माणसांना वेळ आल्यावर बरोबर कळलं जातं. कटक्यावर बोट पलटी जाग्यावर पलटी. बरं ठीक आहे. नमस्कार, काय नाव? शामराव मासा. शामराव मासाळ. गावीच तानाळे. तनाळीवरून येता इकडे? माळवून. तनाळीला काय इथं रोज असते म्हणून येता इकडं? काय वातावरण तनाळीला इकडं? आम्ही बालकी माणसं भगीरदादा माणसं. भगीरथ ही माणसं. भगीरथ दादा आता इकडे गेले कुठं? शिंदे सोबत. ते सोबत आम्ही. बरं, भाजप का नको? इच्छाच होत नाही आमची. इच्छा होत नाही. फडणवीसांबद्दल काय वाटतं? नाही, आम्हाला त्यांच्याशी बोलायची नाही. फक्त दादा सांगेल त्याला, दादा सांगेल त्याला. भगीर दादा सांगेल त्या माणसाला मतदान करायचं. ते आवताडे अभित पाटील म्हणते ती भगीरथ बालकेंचं संपलं, आता आमचं राजकारण सुरू झालं. ती काय म्हणते त्यांना काय बर संपल म्हणते ती काय म्हणते त्यांना संपल म्हणणार, त्यांना म्हणणार का आपण म्हणणार का असं का म्हणणार? बर, जे म्हणणार जे ते यावेळेस काय काँग्रेस का भाजप? दादा सांगेल ते, भगीर दादा सांगेल. भगीरथ दादा सांगेल ती. तर ह्या प्रतिक्रिया आहेत तावशी मधल्या आहेत. तावशी हे गाव पंढरपूर तालुक्यातलं आहे, मोठं गाव आहे. आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झालेल्या आहेत. राहुल गांधीची सुद्धा सभा झालेली आहे, उद्धव ठाकरेंची सभा झालेली आहे. मतदानाला अवघे 4 दिवस शिल्लक आहेत. आणि असं असताना एवढ्या मोठ्यांच्या नेत्यांच्या सभा झाल्या असताना नक्की लोकांचा मूड काय आहे हे मला बघायचं होतं. आणि एकंदरीत लोकांचा कौल काय आहे, मूड काय आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. सूर्यासोबत मी गणेश आयकोडे, मराठी न्यूज, तावशी, पंढरपूर.